नमस्कार. चला, आजच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पाहूया आज अशा कोणत्या बातम्या आहेत ज्या आपल्या देशावर आणि जगावर परिणाम करतायत. चला तर मग थेट सुरुवातच करूया. आज आपण पाहणार आहोत की देशात आणि परदेशात नेतृत्वात कोणकोणते मोठे बदल होत आहेत. तर सगळ्यात आधी जगातल्या एका खूप मोठ्या आणि प्रसिद्ध गुप्तचर संस्थेमध्ये एक नवीन नियुक्ती झाली आहे. हो, रोमन गॉफमन यांची मोसादचे पुढचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. हे पद खूप महत्त्वाचं आहे. याचा थेट परिणाम जागतिक राजकारणावर होतो. पण अनेकांना प्रश्न पडला असेल की ही मोसाद नक्की आहे तरी काय? पण थांबा, ही नियुक्ती म्हणजे बदलांच्या मोठ्या प्रवाहाचा फक्त एक भाग आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इतरही अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन चेहरे आले आहेत. इथे एकाच ठिकाणी सगळ्या महत्त्वाच्या नियुक्त्या दिसतायत. म्हणजे एका बाजूला प्रीती सरन आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम पाहतील, तर दुसरीकडे सम्राट चौधरींसारखे नेते राज्याचं नेतृत्व करणार आहेत. तर हे जे बदल होत आहेत ना, ते सगळीकडेच आहेत. आता याचे परिणाम काय होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बरं, हे नेतृत्वातले बदल तर झालेच, पण त्याचबरोबर आपला देश जागतिक स्तरावर कशी कामगिरी करतोय हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सुरुवात करूया देशातल्या इनोव्हेशन म्हणजेच नवनिर्मितीच्या स्थितीपासून. सलग तिसऱ्यांदा एका राज्याने एका महत्त्वाच्या राष्ट्रीय निर्देशांकात आपलं पहिलं स्थान टिकून ठेवलं आहे. आणि ते राज्य आहे कर्नाटक. नीती आयोगाच्या इनोव्हेशन इंडेक्समध्ये सलग तिसऱ्यांदा अव्वल येणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. हे त्यांच्या जबरदस्त टेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप कल्चरचं प्रतीक आहे. आता वळूया जागतिक स्तराकडे. हवामान बदलावरच्या लढाईची पुढची दिशा ठरलेली आहे. कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज म्हणजेच COP परिषदांचं वेळापत्रक ठरलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे 2026 मध्ये होणाऱ्या COP 31चं यजमानपद तुर्कीकडे असणार आहे. जागतिक सहकार्य फक्त हवामानापुरतं मर्यादित नाहीये. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातला डस्टलिक नावाचा लष्करी सराव सध्या सुरू आहे. असे सराव प्रादेशिक सुरक्षेसाठी आणि दोन्ही देशांमधला विश्वास वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. चला आता आपलं लक्ष देशांतर्गत काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर आणि घडामोडींकडे वळूया. एक ऐतिहासिक बातमी आहे. भारत आणि भूतानमध्ये पहिल्यांदाच रेल्वे धावणार आहे. याला मंजुरी मिळाली आहे. भूतानमधल्या गेलेफू आणि सामत्से यांना जोडणाऱ्या या प्रकल्पाची उद्दिष्टे बरीच आहेत. तर मुद्दा फक्त रेल्वे लाईन टाकण्याचा नाहीये. हा प्रकल्प त्याही पलीकडे जातोय. यातून दोन्ही देशांमधले जे सामरिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत ना, ते आणखी घट्ट होणार आहेत. बघा, एकीकडे मैत्रीचे पूल बांधले जात आहेत, तर दुसरीकडे भारतानं आपलं लष्करी सामर्थ्यही दाखवून दिलं आहे. नुकत्याच झालेल्या ब्रह्मास्त्र सरावात भारतीय लष्कराची ताकद स्पष्ट दिसली. राजस्थानच्या पोखरण रेंजवर झालेला हा सराव लष्कराच्या अत्याधुनिक शस्त्रप्रणाली आणि त्यांच्या लढाऊ तयारीचं एक जबरदस्त प्रदर्शन होता. आणि आता शेवटच्या टप्प्यात अंतराळ संशोधनात झालेली एक मोठी प्रगती आणि जागतिक जागृतीच्या एका महत्त्वाच्या दिवसावर नजर टाकूया. आशियातली पहिली 3D प्रिंटेड मार्स रेडिएशन शील्ड तयार झाली आहे. विचार करा, मंगळासारख्या दूरच्या ग्रहांवर जाणाऱ्या अंतराळवीरांना सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने हे किती मोठं पाऊल आहे. आकाश स्पेस स्टुडिओने विकसित केलेली ही ढाल खरं तर अंतर्ग्रहीय प्रवासातला जो एक मोठा धोका आहे त्यावरचा हा थेट उपाय आहे. आणि आता अंतराळातून परत पृथ्वीवर. आज जागतिक ध्वनी दिवस आहे. आपला आवाज, ज्यातून आपण बोलतो, गातो, व्यक्त होतो, त्या आवाजाचं महत्त्व जाणून घेण्याचा आणि त्याची काळजी घेण्याचा आजचा दिवस. नवीन नेत्यांपासून ते जागतिक भागीदारीपर्यंत आणि तांत्रिक प्रगतीपासून ते लष्करी सामर्थ्यापर्यंत आजच्या या सगळ्या घटना आपल्या भविष्याची पायाभरणी करत आहेत हे नक्की.